अरे काका बोंबला ना जरा. कूलर कूलर असं शांत बसून आपण कूलर ठेवलं तर कोणी घेईल का आपले कूलर? जरा बोंबला जरा कूलर कूलर म्हणून. लोकांना माहित कसं होईल नाही तर हावले का बोंबलाच लागेल. तसंही गावात मला कोणी दिसून नाही राहिलं. आता हे पोट्टेच्या शाळा बिळा झाल्या ना आणि भर उन्हाळा बी लागला. आता पोट्टे गेली असतील मामाच्या घरी ना. आता तर कोणीच नाही दिसू राहिलं. हो मग जरा आवाज बिवाज असतीलच कोणी गावात लोक. हाव ना ऊनच तेवढा आहे. काय निघतील लोक बाहेर. हाव बरोबर आहे. बरं द्या बरं पटपट आवाज. मग जरासा आवाज करा म्हणजे लोकांना माहित होईल की आपण कूलर विकायला आलो म्हणून. इकून टाकू पटपट कूलर आणि घरी जाऊ. ऊन पाहिलं नाही का राजो किती ऊन आहे. 45-46 ला चाललं ना. द्या बरं पटपट. बरं चला एक कूलरवाले थंडी थंडी हवा घ्या. कूलर घ्या कूलर. अरे एकदा घ्याल तर बार घ्याल. चला घ्या कूलर. चला उन्हाळ्याचे दिवस आले. घ्या आपल्या बायकोसाठी कूलर घ्या. चला आत्या मामा काका मावशी या पटपट. घ्या कूलर. तू बी दे ना आवाज. का सारे मीच देऊ का आवाज? हो देतो ना. घ्या कूलर. आत्या मावशी काका घ्या कूलर. घ्या आपल्या लाईना लेकरासाठी घ्या. बायकोसाठी घ्या. त्याला थंडी हवा द्या. कूलर. आता नसतील पैसे तर नंतर द्या. पण कूलर घ्या. मला काय वाटतं काका आपण ना गावात फिरून लोकांना आवाज देऊ. म्हणजे लोकांना समजेल की आपण कूलर बिलर आणले म्हणून. कोणी येऊनच नाही राहिलं राजो. आपण एवढे आवाज दिले तरी कोणी येऊन नाही राहिलं. तसं म्हणा माय बहीण ऊन बिलेच आहे ना. अरे भाषा आता एवढे मोठे कूलर घेऊन गावात कुठे डोक्षार घेऊन फिरतं का? त्यात आपण गाडी बी नाही आणली. मग आता या कूलर यायचं ती दुकान मालाच लागेल ना आपल्याला. आणि डोक्षार घेऊन फिरतं म्हणलं तर कोण फिरेल बापा एवढा उन्हात. येते लोक आपण कल्ला केल्यावर. बरं बोंबला मग जरा जोरजोरानं. लोकांना आवाज गेला पाहिजे घरात. अरे यावं म्हटलं कूलर घ्या. नवीन फॅशनचे कूलर. जुने कूलर इकून टाका भंगारात आणि आमचे नवीन कूलर घ्या. मला लवकर या. थंडी हवा घ्या. कूलर. अरे यारे पोट्टे हो कूलर पाहिजे का कूलर? नवीन फॅशनचे कूलर आले म्हटलं यावर्षी. गरमी चालू झाली आहे म्हटलं तर मग कूलर घेऊन जा. थंडी हवा खायले. पया पटकन आपापल्या मायबापाला बोलावणार ना आणि सांगा नवीन फॅशनचे कूलर आले म्हणा. लय एकदम अशी थंडी हवा येते. पया पटकन सांगा त्यांना मामा कूलर घेऊन आला म्हणा. ओ मामा कूलर केवढाच आहे हो? काही झिंगुळल्या तू काय मला कूलरचा भाव विचारू राहिला. त्या आठाने नसतील का? जाय पहिले लवकर मायबापाला बोलावून जाय. अरे ओ पोट्ट्या कुठे गेलता म्हणलं तू? सकाळपासून गेला का तू? घरी यायचा पत्ता नाही का तुले? जेवला नाही खावला नाही काही नाही. निरा उन्हीचा बाहेर फिरून राहिला. ऊन बिन लागलं तर का रे तुझा अभ्यास नाही आहे का आता? शाळेचे पेपर चालू झाले ना तू आता? तोंडी परीक्षा चालू होती तुझी. मग आता अभ्यास करायचा नाही का तुले? अहो बाबा अभ्यास तर मी करतोच. पण अभ्यास करता गरमी होती म्हणलं मला. वला होऊन जातो म्हटलं मी गरमीनं. आता उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणलं. आपल्या घरी एक तर तो सिलिंग फॅन. आणि आपल्या घरावर दुसरं घर बी नाही. मग ते स्लॅब पायावर कसा तपू राहिला तर गरम हवा फेकू राहिला तो. आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर मग कूलर घ्या म्हटलं आपल्या घरी. मग एखादा म्हणलं मामा दिसले कूलर घेऊन. कूलर विकायला आले ते. मामा आले का म्हणलं कूलर घेऊन? अहो बाबा मामानं कूलरचं दुकान मांडलं म्हटलं आपल्या गावामध्ये. त्या बस स्टँडचं झाड आहे की नाही तर ती आहेत ते बसेल. आणि माहिती आहे का बाबा आणि पुरे फॅशनचे नवीन कूलर आहे म्हणलं त्याच्याजवळ. डेझर्टचा आहे आणि बाकीचे बी आहेत म्हणलं. बरं चाल मग पाहून घेऊ आपण त्याच्याजवळ कसे काय कूलर आहेत. चाल मग येऊच आपण जाऊन आता जरासं. नाहीतरी मला जरासा टाइम आहे अजून. त्या मायचा काही स्वयंपाक झाला नाही अजून. आपण जाऊन येऊ पाहू कशात कोणता मामाचा कूलर घेऊन आला तर. ताट वाळू का म्हणलं? जेवण नाही करत का? स्वयंपाक झाला ना माया? जेवून घ्या तेवढं. अहो मंगला ताट काही वाढू नको सध्या शिक. मला काही भूक नाही. आता सकाळून नसता एवढा मोठा उपमा खाऊ घातला ना. काय व माय तुमच्यासाठी मी काही स्वयंपाक केला. 2 वाजू राहिले ना आता. बरं मी काय म्हणतो ते ऐक. हे पोट्ट काय सांगू राहिलं ते मामानं कूलर आणले म्हणते बा इकाले. ते झाड नाही का आपलं बस स्टँडवरचं तर ते ठेवलेत म्हणते फॅशनचे नवीन कूलर. म्हणलं एखादा कूलर मग त्याला अभ्यास करायला पाहिजे ना. आता याची तोंडी परीक्षा चालू आहे. मग 2-3 दिवसांनी याची लेखी परीक्षा चालू होईल. मग माझ्या पोरगं पास नाही झालं पाहिजे काय? आणि मग त्याला गरमी होते म्हणते असं. अहो पण कूलर आणायला पैसे लागतील ना. पैसे आहे का तुमच्याजवळ? माझ्याजवळ काही पैसे नाही म्हणलं. माझ्याकडे काही पाहू बी नका तुम्ही. तुमच्याजवळ असतील पैसे तर मग घेऊन या बापा. का पैसे नाही म्हणतो तू? आणि त्या भावाने तुला पैसे दिले असतील ना त्या लाडक्या बहिणीचे. आता या महिन्याचा पगार आला असेल ना तुझ्या. बाकीच्या महिन्याचे पगार आले तर दाखवले नाही आम्हाला कुठे गेले काय गेले ते. तर त्यातले जराशे 5,000 रुपये घेऊन येतो चांगला कूलर मी मग. हे पहा बाई माझ्याजवळ काही पैसे नाही म्हणलं. माझे पैसे खर्च झाले सारे ते. आणि या महिन्याचा काही पगार अजून माझ्या भावाने दिला नाही मला. काय आणला लागते तू कूलर आणि बिलर? आता काय मेस महिना लागायचा राहिला फक्त. आता मे झाला की झालं. जून महिन्यात तर पाऊसच येते मग. अहो या पोट्ट्याची परीक्षा होईना. आता या महिन्यात त्याच्या पोट्ट्याची परीक्षा आहे तर मग माझ्याला घेऊन या बा. ऊन पण किती तपू राहिलं. जरा थंडी हवा पाहिजे नाही का घरात? हे बा बाई मला काही सांगू नका. तुम्हाला कुठून घ्यायचा काय घ्यायचा कोणा उधारीत घ्यायचा काय घ्यायचं ते घ्या बरं तुम्ही कूलर. मला काही सांगू नका. माझ्याजवळ काही पैसे नाही. तुम्ही कुठून या ना उसने आणि घेत बसा. आई मी अभ्यास करतो ना आई. मग मला गरमी होते ना. पेपर चालू झाले ना माझ्या शाळेचे तरी गरमी होते ना माय मला. मग अबू त्या मायच्या मागे काही लागू नको बाबा. मी असा संसार नाही केला तिच्या संग. जाय तू चल आपण जाऊ 2 जण घेऊन येऊ कूलर. चल. अरे बाई मला चुना लागता राहिला. नाही तर गेलेच ते माझे 5-6 हजार रुपये. मस्त यायचा निरा बापले का डोळ्याचा आहे निरा लाडक्या बहिणी योजनेच्या पैशावर. माझ्या भाऊ देते का याच्यासाठी देते का? याचे पैसे दाखवत नाहीत हे. चला बाई काम करतो मी आता. अहो कुठे गेले होते म्हटलं सकाळपासून तुम्ही?
चहा पेला आणि माणूस दिवसभरचा गायब आहे म्हणलं. हा ते वावरात बिवरात गेलते का नाही म्हटलं बैलाले चारा पाणी द्याले. कुठे जाईल मी, बस स्टँडवरच होतो बसेल म्हणलं. आणि वावरात जायला टाइम आहे म्हणलं. आता कुठे तर 2 वाजले, एवढ्या भर उन्हीत जाऊ का मी? एक मारील चक्कर 5 वाजता. जेवलो नाही ना बाई मी अजून, मला जीव तर दे बरं, जेवा तर लागेल ना. हो स्वयंपाक तर झाला माया, जेवून घ्या पटकन आणि मग जा पटकन वावरात. ते बैल वाट पाहत असतील ना. आता लोक कुठे हिंडायला गेलते काय माहित. आणि मला म्हणता बाजाराच्या स्टँडवर बसेल म्हणून. आता लोक वावरात गेले असते तर बैलाला चारा पाणी दिलं असतं. झालं नसतं का ते आता लोक. अहो बाई, का निरा वावरातच राहू का मा? जिंदगीभर वावरच करता का निरा? काय मला जरासं इकडे तिकडे हिंडू देता का नाही? ठीक आहे मग, राहतील ढोरं ते उपाशी बिना पाण्याचे चारायचे. मला काय करावं लागते? तसे मला कुठे जा लागते, तुम्हाला जा लागते. हिंडा जा कुठे जायचं आहे तर मग. अहो तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. पाय तू येऊन निरा तुझ्या तोंड टपर टपर करतो आणि मग मी गोष्ट विसरून जातो. सांगा ना मग. ते म्हणलं एक माणूस आला म्हणलं तर ती मामा म्हणून त्यानं कूलर आणले म्हणलं इकेले नवीन फॅशनचे. म्हटलं घरचा कूलर आपला नाहीतरी सडला म्हटलं ते टाट्या सगळ्या. ते गवत बी खराब झालं म्हणलं. आता मग आता ते काही लोखंड पाण्यात असते त्यामुळे सडूनच जाते. मग आपण एक काम करू, नवीन कूलर घेऊन घेऊ मग या वर्षी. कायचा सडला म्हणतं, त्याला कलर दिला की चांगला होते तो. कायले पैसे गमावले त्याच्यात 5-6 हजार रुपये. त्याची चांगली हवा येते अजून. आता अजून काय पाहिजे तुम्हाला? तू 4-5 हजार रुपये गमावसाल त्यात नव्या कूलरात. जुना कूलर आहे ना चांगला, कायचा सडला तो अजून. काही लावता तुम्ही त्यात नवीन गवत भरलं की झालं आणि त्याला कलर दिला की झालं. अहो माय 5 वर्ष झाले त्या कूलरले, का त्याला अजून किती कलर देऊ चालवतं. मागच्या वर्षी त्याची थंडी हवा ये नाही ना, सारा गरम मेलो ना मी उन्हात, तरी त्या घेऊन द्यायला म्हटलं. मी आता एक कूलर आणतो म्हटलं, मला थंडी हवा खायची आहे म्हटलं या उन्हात. हो तू काही कर तिकडे, मी एक कूलर आणतोच. मी माझे पैसे देणार नाही सध्याच सांगू राहिली, नाही तर म्हणसाल बी मग ते की त्या लाडक्या बहिणीचे पैसे दे म्हणून. या महिन्यात की माझा पगार नाही आला. अव तू कायले काळजी करू राहिली? कपाटात आहेत ना ठेवेल 2-1 हजार रुपये, त्याला तेवढे देतो. आणि तसंही ते उधारीवरच कूलर देऊ राहिले म्हटलं, हप्तावारीवर. मग देऊ हप्त्याला आपण त्याले. आता आहेत ना तुमच्याजवळ पैसे. कापूस जिंकला एवढाच असतीलच त्याचे पैसे तुम्हाला. कायले जो उधारीत हप्त्यावर घेऊ राहिले. मग तो माणूस दर हप्त्याला घरी येते आणि द्या म्हणते शांताबाई पैसे. मग आता आम्ही कुठून देऊ दिले? येऊ दे ना मग. आला तर तुला कोणते इथं काटे टोचू राहिले, तो आला घरी तर काही होत नाही. मस्त पैसे नाहीत माझ्याजवळ काही फालतू, मस्त उधारीत घेऊ आपण. जा बाई जा आणा. लय तुम्हाला घाई तय झाले कूलर आणाले. जा घेऊन या एक कूलर जा. माणूसही असा आहे ना, निरा कोणती गोष्ट घ्यायची असली की निरा तय करते. आता हाय ना मागचा कूलर, भागवलं असतं हे वर्ष. आता मेन महिना असतं राहिला अजून फक्त. पण नाही, कूलर पाहिजे द्यायले थंडी हवा खायला. अरे हो सरपंच साहेब, कुठे चालले म्हणलं? काही नाही, असं चाललो होतो मार्केट मध्ये. हो का, भाजीपाला आणायला चालले वाटते? अरे नाही बे, एवढं दुपारी कोण जाते का भाजीपाला आणायला का? अरे म्हटलं ते ऊन किती तपू राहिलं पाय ना. हे 45-46 वर चाललं ना. आणि आमच्या घरी आहे सिलिंग फॅन. स्लॅब असा म्हटलं सन्नन गरम होते म्हटलं. म्हणजे असे चटकेच लागतात म्हटलं घरात. निरा असे गरम वाफा फेकू राहिला म्हटलं तो सिलिंग फॅन. मग मी म्हटलं बा आता एक कूलर आणावं म्हटलं बा, थंड हवा करायला. हो ना, बरोबर आले. आमच्या घरची तेच परिस्थिती आहे बा, काय करावं. मागच्या वर्षीचा कूलर होते म्हणलं तर त्यात परिस्थिती भांगून घेतली म्हटलं. ते अशी गोष्ट करू आले राजू. उन्हाळ्याचे दिवस आहे, कूलर पाहिजे नाही का घरी? तुम्ही ते सिलिंग फॅन किती 4 लावले आणि ते टेबल फॅन जरी लावले तरी त्याची हवा गरमच येणार आहे ना. राजू ऊन पाहणं कसं आहे तो. हो ना, काय करता, आपल्या शेतकऱ्याची अवस्था बी तशी आहे राजू. काही भर उन्हात पाऊस येते, पावसात काही ऊन पडते, पिकं जातात राजू आपले. डबल पेरणीचं संकट येते माणसावर. मग आता म्हटलं बा एखादा पीक चांगला निघाला घेऊन घ्या म्हटलं कूलर एखादा. हो ना, शेतकऱ्याकडे सरकारचं काही लक्षच नाही बा, काय करा बा आता. पण म्हणलं मग आता त्यासाठी का बिना हवायचं राहता का? किती गरमी उरली, भल्ली कशी गरमी उरली राजू. मग थंडी हवा तर पाहिजेच ना. आणि तुम्हाला सांगतो, या वावराच्या कामामुळे ना बाहेर जायला भेटून नाही राहिलं. बाजारात जायचं होतं मला, पण जायला भेटून नाही राहिलं. एखादा कूलरवाला बी येत नाही राजू आपल्या गावात, आहे की नाही? शांताराम भाऊ कुठे चालले म्हणलं एवढं उन्हात आणायचे? कूलर घ्यायला चाललो म्हणलं राजू. भल्ली कशी गरमी उराली म्हटलं. घरी आहे म्हणलं एक कूलर, पण तो काही हवा देऊनच नाही राहिला बा. टाट्याही सडल्या राजू, आता गवतही फेकून द्या लागते. माझा एक कूलर आणतो म्हणलं बा चांगल्या कंपनीचा. कूलर घ्याले का? हो, मी बी तिकडेच चाललो होतो बाजारात. मग बाजारात चालले असाल तुम्ही कूलर घ्याले. चला मग संग मगच जाऊ. मला भाजीपाला आणायचा आहे, मग कूलरही पाहतो मग मी तिकडे तुमच्या संग. च्या माय बहीण, तुम्ही का गावात राहता का जंगलात राहता राजू? आपल्या गावात वेळा तो मामा आला कूलर घेऊन. निरा फॅन्सी कूलर आणले म्हटलं त्यांना फॅशनचे. त्या बाजारात पाय तिथं झाड आहे ते वळाचं, त्या खाली बसलाय म्हटलं तो. जरा गावात राहत होता काय, जरा शुद्धीत राहत जाणार. काय गोट करता बा शांताराम भाऊ? मामानं कूलर आणले म्हणलं इथे.
का म्हणजे दुकान मांडलं म्हणता? आम्हाला तर माहितच नाही. अरे काय माहित नाही म्हणता देवलाल भाऊ तुम्ही? जरासा गावात हिंडत जाणार, निरा बसून राहता निरा ती. चांगले चांगले कूलर आणले म्हटलं जा ना, चांगले चांगले. तुले घ्यायचा बियचा आहे का काही कूलर? चाल मग. हो मला बी घ्यायचं आहे ना, मी कूलर घ्यायलाच चाललो होतो म्हणलं आणि बाजार करून येतो म्हणलं तिकडून. पण आता मामानं दुकानच मांडला म्हणतो तर मग चला ना याच्यातूनच घेऊ ना. मग देवलाल भाऊ येत ना का तुम्ही मग? सध्या नाही भाऊ, सध्या नाही घेऊ शकत म्हणलं, पैसेच नाही म्हणलं माझ्याजवळ. हो आताच तो कंट्रोल आणलं तर म्हटलं ते पैसे गेले म्हटलं माझ्याजवळचे. देवलाल भाऊ पैशाची काही गरजच आहे नाही ना. काय म्हणता? कशी काय गरज नाही? कूलर घ्यायला पैसे लागेलच ना. अरे बा म्हणून म्हणतो तुम्हाला गावात हिंडत जा. हप्त्यावारी कूलर आहे म्हणलं, ते हप्त्यावारी. तुम्हाला काही पैसे द्यायचे काम नाही म्हणलं, त्याला फक्त जराशे पैसे द्यायचा तुमच्याजवळ जेवढे आहे आणि मग हप्त्यावारी हप्ता लिहून घ्या. मग ते तुमच्या हप्त्याला तुमच्या घरी येत जाईल, तुम्ही देत झाले. चलता मग कूलर घ्याले. काय विचारू राहिले? चलता मग चला हो देवलाल भाऊ, चला चला सगळे चला. अबे त्या पोरी चालल्या का तिकडे, त्याच्या मागं पौराला तैलेले का तू टुकुर मुकुर. ती काय आणलं बे तुला? कूलर इकायला आणलं का पोरी बाळाला आणलं का? काय राजा जरासा बोंबल ना, बोंबल जरासा कल्ला कर. कूलर घ्या कूलर. हाव ना, आता किती वेळचा बोंबलू राहिलो मी. कूलर घ्या तुमच्या संघच तर बोंबलू राहिलो. तुम्हाला काही दिसून राहिलं का? त्या पोरीच्या इकडे कुठे पावलं काय राजो? काही बोलता का? काही मजाक करता राजो तुम्ही? अरे रे म्हणलं सदा काय पाहिजे? कूलर पाहिजे का? घेऊन जा म्हणलं बिंदास, काही काळजी करू नका पैशाची. आता घ्या, नंतर हप्त्यानं पैसे द्या. उधारीत घ्या, उधारीत. का म्हणलं मामा कूलर घेऊन आणले म्हणलं आणि तुम्ही काय हप्त्याची गोष्ट करू राहिले? अरे 2 दिवसात पैसे घेऊन जा म्हणलं, 2 दिवसात. पण कूलर दे म्हणलं पहिले. घे ना मग, घेऊन जा कूलर घे. नवीन फॅशनचे कूलर आहेत, पाहून घे. हावले का मामा? भले डेंजरस कूलर आणले म्हटलं का तुला? नवीन डिझाईन आहे म्हणलं का हे? अबे काय बोलू राहिला का तू? आता पहिले कूलर होतील म्हटलं का ते तसे, पण आता का जरासा खेळात राहतं, जरासा सिटीत बी राह म्हणलं. सिटीत जाऊन पाहिजे कसे कूलर असतात. सिटीतले कूलर आणले मी. तुम्हाला नवीन वाटतात हे? बाबा लय थंडी हवा भेटतात म्हणलं, हे लय गरगर फिरणार आहेत म्हणलं. ठीक आहे ना म्हणलं, घेतो ना मग. कोणता घेऊ म्हणलं चहा महाबिन? का रे भुसण्या कोणता घेऊ रे? बाबा तो निळा घ्या ना, निळा. तुमच्या बाजूचा 2 नंबरचा आहे ना, तो निळा घ्या. ठीक आहे ना, घेऊन जा ना. कोणता 2 नंबरचा पाहिजे? तर निळा पाहिजे का तुले? बरं घेऊन जा. उचल आणि घेऊन जाय घरी. पण लक्षात ठेवतो हप्त्यावरी आहे म्हणलं. हप्त्याच्या हप्त्या मी घरी येईल म्हणलं पैसे घ्यायला. तर मला पैसे भेटले पाहिजे. तरी नाटकं चालतील नाही. तुम्ही काय नाटकं केले की तुम्हाला याच झाडाखाली बांधून म्हटलं मिरची धुरी दिली नाही तर मामाची वॉर्निंग आहे म्हणलं. हे लक्षात ठेवजा म्हणलं. तुम्ही आहे मामा आहे मग. अरे मामा काय बोलता राजू तुम्ही? अरे हप्त्याला राहिले, उद्याच घेऊन जा ना पैसे म्हटलं माझ्या घरून. उद्याच या. चल पकड रे भुसण्या म्हणलं, घेऊन चल कूलर आपल्या घरी. कूलर पाहिजे होता तुला अभ्यास करायला. चल घे मग, उचल तिकून, मी उचलतो इकून. चला एक कूलर गेला बा आता. अरे आहो शांताराम भाऊ, कूलर घ्या म्हणलं, कूलर. हो कूलर घ्यायला चालू म्हणलं आम्ही. काही विषय नाही ना शांताराम भाऊ, 1 नंबर कूलर आहे म्हणलं. बिंदास घेऊन जा आणि पैशाची बी काही काळजी नाही. उधारीत घेऊन जा. हप्तेवारी येईल म्हटलं तुमच्या घरी, तेव्हा पैसे दे जा फक्त. घेऊन जा 1 नंबर कूलर. फॅन्सी कूलर आहे, फॅन्सी. घेऊन जा कोणता पाहिजे तर. का रे म्हणलं ते डेझर्टचे कूलर नाही का म्हणलं, ते टपाचे लोखंडाचे? अरे शांताराम भाऊ जमाना कुठे चालला? तुम्ही कुठे चालले? अजून का खेळातच राहता का? जरा सिटीतले राहण्यासारखं राहणार. आता गेला म्हणलं तो जमाना त्या कूलरचा. आता हे प्लास्टिकचे आले म्हणलं. हो मस्त थंडी हवा फेकतात म्हणलं कूलर. अरे ते पहिलेचे लोखंडाचे कूलर ढबरे होते म्हणलं, आता ते बंद झाले म्हणलं. आता असेच कूलर निघाले म्हणलं. एकदा हवा तर खाऊन पहा म्हणलं, मग सांगा मला. काय कूलर आणले राजू म्हणलं तुम्ही? काही कूलर आहेत राजू, आमच्या वक्ती नव्हते वा असे कूलर. अरे सरपंच साहेब, नवीन जमान्याचे कूलर आहे म्हणलं हे, प्लास्टिकचे. मस्त यात म्हणलं ते आपल्या गवत नसते म्हणलं, एक वेगळंच आहे म्हणलं त्याच्यात. आणि मस्त थंडीगार हवा देते म्हणलं ते. किंमत कशी आहे रे बा कूलरची? आता नवीन फॅशनचे कूलर आणले म्हणतं, फॅन्सी बोंबलू राहिला तू. मग किंमत बी जोरदार असेल त्याची. शांताराम भाऊ तुम्हाला हवा खायची आहे का किंमत पाहायची आहे? म्हणलं आपल्याकडे उधारीत कूलर आहे ना. तुम्हाला पैशाची काही काळजीच नाही. हप्त्यावरी पैसे द्या तुम्ही, मस्त थंडी हवा खा. जा घेऊन जा, काही काळजी नका करू. अरे बा ताजळून कूलर घेऊ राहिलो, नेऊ राहिलो. तर किंमत माहित पाहिजे का नाही, का तसाच घेऊन जाऊ? तुम्ही तसे बी म्हटलं 10,000ची वस्तू 12,000 20,000 विकता म्हणलं. आणि बायकोनं विचारल्यावर काय सांगू म्हणलं मी? बरं सांगतो ना, काही विषय नाही. हे बा म्हणलं हे पहिले 2 आहे ना म्हणलं, एकसारखेच आहे म्हणलं हे. पण यात म्हणलं जरासा फरक आहे जरासा. तर मग हा 5,000चा आहे म्हणलं पहिला, आणि तो 5,500चा आहे दुसरा. आणि तो तिसरा जो आहे ना तो आहे 7,000चा म्हणलं. आणि तो जो तुमच्या बाजूचा आहे म्हटलं आहे ना, तो 2,000चा आहे म्हणलं. सरपंच साहेब सांगा मग कोणता पसंत आला तुम्हाला? मले का तो मधातला घेतो राजू मी. मधातला मस्त दिसू राहिला तो. नंबर आहे कूलर म्हणलं हे. घेऊन घेऊ म्हणलं शांताराम भाऊ. माया जवायना म्हटलं त्याच्या पुण्यात राहते म्हणलं तो. तर मग त्यानं त्याच्या फ्लॅटवर घेतला म्हणलं, तर तो सांगू राहिला मले. हो मस्त कूलर आहे म्हणे, घेऊन टाकतो मग मी बी, तुम्ही घेऊन टाका. बरं सरपंच साहेब, मग आम्ही घेतो ना 2,000ला लाईना. आता आम्ही दोघं बुडीच तर होती. जास्त काही हवाही लागत नाही बा. आता आमच्या बुडीला तर काही हवाही लागत नाही म्हणलं. मी लाईनच घेतो म्हणलं. मग का रे बा ती ही जागा रिकामी दिसू राहिली, आजचा बी गेला मग कूलर नाही.
हो तो सदा घेऊन गेला म्हटलं, सदा कूलर मगाशीच घेऊन गेला म्हटलं, तो पोरासंग आलता त्याच्या. आयजो बा त्याचा व्यवहार चांगला नाही म्हणलं, पैसे देत नाही म्हणलं तो लवकर, माझ्या कापसाचेच पैसे दिले नाही म्हणलं त्यानं लवकर. अहो शांताराम भाऊ, मी असाच मामा बनलो का म्हणलं? मामा म्हणलं मी मामा. माझे जर कोणा पैसे दिले नाही ना तर मग पहा म्हणलं त्याची कशी जवळ आणतो मी. तसं नाही, मला सांगणं गरजेचं आहे म्हणलं, तुझ्या बा आता कानावर टाकावं म्हणलं, त्याचा व्यवहार काही चांगला नाही म्हणलं, त्या कूलर दिला असेल त्याला तर म्हणलं. मामा म्हणलं मी माझ्या कूलरचे पैसे त्यांना काय दिले नाही की त्याची गरज नाही म्हणलं, आणि मी हा म्हणलं मग त्याला असं लटकवतो म्हणलं या झाडाले, आणि त्याचं खालून मिरचीचा धुरा. बरं बरं पाहा मग तुझं काय आहे तर. मित्रांनो आम्ही तर घेतले म्हणलं आमच्या घरी कूलर. तुम्हाला तर माहिती असेल मित्रांनो आमचं नागपूर कसं काय तपूर राहिलं तर. बम ऊन आहे म्हणलं ती 46-45 वर चाललं म्हणलं ऊन ती. मग काय करता बा आता, बुडी म्हणे तर माझा कूलर आणाच लागते म्हणलं. आमची बुडी तशी चिंकूच आहे म्हणलं, लाडक्या बहिणीचे पैसे दाखवत नाही, पण आता कूलर घ्यास लागते. बरोबर पैसे काढतो कूलरच्या बहाण्यानं. चला मित्रांनो बाय, भेटू पुढच्या व्हिडिओत आता.